नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्यामध्ये पदभरती सुरू झालेले आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत. संपूर्ण जी जाहिरात आहेत ती या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण यांच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अमीन यांच्यामध्ये पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्र तुम्हाला MUHM यांच्या अंतर्गत या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने तुमची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला थेट मुलाखत असणार आहेत. 15/5/2000 रोजी तुमची या ठिकाणी थेट मुलाखत असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला जी मुलाखत असणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला स्टाफ नर्स पुरुष NM यांची पदभरती असणार आहेत. यामध्ये तुम्हाला जो फॉर्म आहे त्या उमेदवारांनी विविध नमुन्यासह आरोग्य विभागात 3रा मजला मुख्यालय प्लॉट नंबर 1 ते 15 किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर यांच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 2/5/15 ते 16/5/2015 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी. यासाठी अर्थ असणार आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS डिग्री, महाराष्ट्र काउन्सिलचे रजिस्ट्रेशन आणि अनुभव. यासाठी मित्रांनो एकूण 13 जागा असणार आहेत. यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज अनुसूचित जातीसाठी 2, जमाती 1, विजा 1, BZB 1, विमव 2, SBC 1, EWS 1 आणि ओपन 3 जागा. वयाचे 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स स्त्री. यासाठी मित्रांनो तुम्हाला आणि पुरुष यासाठी मित्रांनो 12 सायन्स बरोबर BSc नर्सिंगचा कोर्स JNM आणि महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला स्त्रीसाठी 9 आणि पुरुषासाठी 2 जागी पदभरती असणार आहेत. ह्यासाठी 20,000 रुपये पे स्केल असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत ANM या पदावर मित्र तुम्हाला 10वी बरोबर ANMचा कोर्स आणि रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहेत. यासाठी 12 जागेची पदभरती असणार आहेत. एकूण 18,000 रुपये पे स्केल असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत पब्लिक हेल्थ मॅनेजर. यासाठी मित्र तुम्हाला MBBS डिग्री असणं आवश्यक राहणार आहेत आणि एक जागा ओपनसाठी 32,000 रुपये पे स्केल असणार आहेत. ह्यासाठी मित्र तुम्हाला 38 ओपनसाठी आणि कास्टसाठी 43 वर्ष वयाची सवलत देण्यात आलेली आहे. ह्यासाठी मित्र तुम्हाला महाराष्ट्र आरोग्य अभियानांतर्गत काही महत्त्वाचे रूल व अटी आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला nmmc.go.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ही जाहिरात असणाऱ्या कंत्राटी पद्धतीने 6 महिन्याची असणार आहेत. त्याच्यानंतर तुमची परमनंट होण्याची चान्सेस हे असणार आहेत. या ठिकाणी सर्व उमेदवार जाहिरातीमध्ये अर्हता पूर्ण केलेले आवश्यक राहणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला वैद्यकीय ह्याच्यासाठी मित्र तुम्हाला जी पदभरती असते त्यासाठी 15/5/2000 रोजी तुमच्या या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर जी घटक असतात त्यानुसार तुम्हाला 2/5/2025 ते 16/5/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवायचे आहे. वयोमर्यादा समेत वयोमर्यादा 25 एप्रिल 2016 चे शासनाने ओपनसाठी 38 आणि कास्टसाठी 43 तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी मित्र तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही सूचना आहेत. यामध्ये उमेदवार स्वतःचे पूर्ण नाव हे SSC प्रमाणपत्र, वयाचा दाखला, जेंडर मेल फिमेल, नावात बदल असल्यास, त्याचबरोबर डोमासेल, जाती दाखला, नॉन क्रिमिनल, आधार कार्ड, जे पत्त्यासाठी आधार कार्ड आवश्यक असतात ते, ईमेल ID, मोबाईल नंबर, असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक अर्जामध्ये संपूर्ण डिटेल्स हे तुम्हाला द्यायचे आहेत. त्यामध्ये टक्केवारी, गुण, प्राप्त गुण, त्याचबरोबर तुम्हाला किती साली तुम्ही पास झाला असाल हे सगळं तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर अनुभवामध्ये तुम्हाला शासकीय निमशासकीय अनुभव असला तो द्यायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला काही नाही ठिकाणी जे महाराष्ट्र काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असतं ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला संगणकाकरता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, फोटो सही हे सर्व द्यायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. तर वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला मुख्य प्लॉट 1 ते 15 1 किल्ले गावठाण CBD बेलापूर यांच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. तर मित्र हा फॉर्म 2/5/2025 ते 16/5/2025 या ठिकाणी सायंकाळी 9:30 ते 6:15 यावेळी तुम्हाला या ठिकाणी जमा करायची आहेत. यामध्ये भरती प्रकार रद्द करण्यास स्थगित किंवा जे काय असल्यास हे या ठिकाणी जे महानगरपालिकेचे अधिकार असणार आहेत. यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत? वयाचा पुरावा, 10वीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता, काउन्सिल रजिस्ट्रेशन, शासकीय निमशासकीय कागदपत्रे, राखीव, नॉन क्रिमिनल, डोमासेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, अर्जदार विविध असल्यास प्रमाणपत्र, गॅझेटेटेड, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, फौजदारी नसल्याचं
प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. तर मित्रांनो, आता फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते, आडनाव प्रथम स्वरूपात तुमचं नाव लिहायचं आहे, प्रतवयाचा पत्ता, मोबाईल नंबर 2 टाकायचा आहे, जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला 1/5/2025 रोजी किती वय होतं ते लिहायचं आहे, राष्ट्रीयत्व भारतीय, अनमॅरिड मॅरिड, महाराष्ट्रात रहिवासी आहे का येस करा, जात प्रमाणपत्र आहे का येस करा, जातीचा प्रवर्ग लिहा, ईमेल आय डी लिहायचं आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या जातीमध्ये अप्लाय केला असाल यासाठी टिक मार्क करायचे आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्हता, उत्तीर्ण केलेलं परीक्षा, SSC HSC डिग्री डिप्लोमा काय असेल ते, परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी तुम्हाला लिहायचे आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा द्यायचे आहे. त्यामध्ये श्री श्रीमती लिहायचं आहे, स्त्री यांचा मुलगा मुलगी जे काय असतात वय वर्ष राहणार लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते, तुम्हाला किती मुलं आहेत असल्यास येस करा, 0 करा, नसल्यास या ठिकाणी तुम्ही असल्यास जे काय असल्यास ते लिहा, आणि नसल्यास 0 करा, असल्यास तुम्हाला या ठिकाणी तारीख टाकायची, दिनांक ठिकाण टाकून सही या ठिकाणी टाकायची आहे. त्याचबरोबर फौजदारी गुन्हा नसल्याचे प्रमाणपत्र आहेत. यामध्ये मी श्री श्रीमती, तुमचं नाव, वय वर्ष, राहणार ॲड्रेस लिहायचा आहे, तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून ओळखता या ठिकाणी लिहायचं आहे आणि सही करायची आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आरोग्य विभाग मुंबई यांच्यामध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.